हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो. आता काल होतं हॉस्पिटल बंद म्हणल्यानंतर मित्रांनो काय तिथं बसायला होती जागा, पण आज हॉस्पिटल चालू आहे म्हणल्यानंतर भरपूर अशी गर्दी झालेली आहे. तर म्हणलं आपलं साईडला येऊन बसावं. सकाळ सकाळ मित्रांनो तुमचं झालं का नाही चहा नाश्ता? तर माझा पण झालेला आहे. सकाळी चहा मी म्हणजे तिथं दवाखान्याच्या समोरच चहाचं ते गाडा आहे. तर सकाळ सकाळ चहा मस्त मध्ये पिरू. परत त्याला पिंकीला परत त्याला आजीला चहाही नेऊन दिला. आणि चहा नेल्यानंतर नाश्ता पण आलता. नाश्ता आल्यानंतर मग तिथं आलं तर पोहे नाश्त्याला, पण ते पिंकीला लई तिखट लागलं ना. तिखट होतं ना, मिरची त्यात तिखट टाकलेली होती. मग त्या आजीला म्हणलं ती खावा तुम्ही. म्हणलं मी येतो दुसरं काहीतरी घेऊन म्हणलं तिला नाश्त्याला. तर मी पण गेलो मित्रांनो. मी पण तिथं पण पोहे मिळतात नाश्ता आणि दालचा राईस बी मिळतो. तर मी पण आपली एक पोह्याची प्लेट खाल्ली. आता म्हणलं डबा येस्तवर म्हणलं जेवण इथं पण येतं, पण ते पेशंट पुरतं असतं. मग आपल्याला घरनं डबा येतो ना. मग आज मला डबा म्हणजे मी काय आणाय गेलोच नाही, जातो सारखं, पण आज काय गेलो नाही. तर मग तिथं एक नाश्ता केला मी पण, एक प्लेट खाली कांदा पोह्याची. आणि कांदा पोह्याची प्लेट खाल्ल्यानंतर पिंकीला परत त्याला म्हणलं शिरा घेऊन जावा. शिरा प्लेट एक घेतली. मग एक शिरा प्लेट घेतल्यानंतर ती पिंकीला नेलं. तिथं बसलो बाळापाशी. आजी आली ती खाली म्हणल्यानंतर मग तिथं रूम ही पुसत होते. इथं जोर स्वच्छ करते ती ना ती रूम ही. मग तिथं पुसत होती म्हणल्यानंतर पिंकीला म्हणलं खा. तिकडली म्हणलं पलीकडली साफसफाई होस्तवर म्हणलं तुझं खाऊन होईल, त्यानंतर मला जावं लागेल म्हणलं. मग बस म्हणलं बाळाला घेऊन. मला पण मित्रांनो बरं नव्हतं म्हणल्यानंतर मी पण केस पेपर एक काढला. केस पेपर काढल्यावर मग त्यांनी गोळ्या दिल्या. गोळ्या खाऊनच बसलो होतो इथं झाडाखाली. त्याच्या अगोदर म्हणलं नाश्ता केल्यानंतरच गोळ्या खाव्या ना. दिलेल्या आहेत त्यांनी गोळ्या. ती गोळ्या खाल्या आणि म्हणलं इकडं आपलं पटाकणाला येऊन बसावं. तिकडं पण म्हणलं आपलं लय कालवा आहे म्हणल्यानंतर इकडे येऊन शांत बसावं. आणि कसं दवाखान्यात म्हणल्यानंतर पेशंट असते ती भरपूर. आणि रातभर तुम्हाला सांगतो झोप नाही. असला ॲक्सिडेंट झाला का नाही इथं आमच्या इथं स्टँडवरती आपली 4 व्हीलर लहान होती एक, ती आपले एस.टी. महामंडळ खालीच गेली. तर ती सुद्धा पेशंट आलं, तर त्याला तिकडं सोलापूरला पाठवलेलं आहे. तर बाहेरच आपण झोपाय असतो म्हणल्यानंतर लगेच आपल्याला कळतंय ना. म्हणजे 24 तास इथं सारखी म्हणजे येते ते लोक दवाखान्यात. त्याच्यामुळं असलं तर दवाखान्यात ऐकायला मिळणार, बघायला मिळणारच आहे की 9 दिवस. परत इथं लग्न पण आहे, लग्नाचा कालवा, इलेक्शनचा कालवा आहे. तर योग्यताचा आलता फोन, जाऊ द्या मरू द्या. म्हणजे आपला विषय बाकीचा म्हणलं जाऊ द्या, त्या सोडून आपलं योग्यताचा आलता सकाळी फोन आल्यानंतर मग योग्यता यायची म्हणले डबा घेऊन म्हणल्यानंतर म्हणलं थांबू इथंच. म्हणलं आता उद्या म्हणलं सकाळ सकाळ जाईल. उद्या सकाळ सकाळ गेलं म्हणजे आंघोळ बिंघोळ करून मस्त मध्ये आपलं 2 टायमाचं जेवण घेऊन आलो. म्हणजे कारण की मित्रांनो माझं पण भरपूर असं हेलपाट होत या जा या. आता तर ते पिंकीला म्हणजे आपलं थोडं येतंय म्हणल्यानंतर काय अडचण नाही म्हणलं हालायला उठायला बसायला लेकरा पाजायला हे समजा. तर काल ती जी औषधं होती आपल्याला, ती औषधं पण आपण बाळाची घेतली आणि दिली तिथं पिंकीला. म्हणलं जसं लिवलं तसं पाच म्हणलं बाळाला औषधं. मायरू होती म्हणल्यानंतर रात्री योग्यतायला म्हणलं पटकीनं जा, कारण की तिला पण बरं नाही मित्रांनो. आणि ती पण काय हिथं आली तरी पण शांत बसत नाही. आणि हिथं कसं आहे म्हणजे आपलं म्हणजे बारका आहे ना, मायरू पण आपली लहान आहे म्हणल्यानंतर मग तिला आपल्या घरी लावायचं. इथं म्हणजे इन्फेक्शनचं हे म्हणजे जागा आहे त्याच्यामुळं आपलं मायरू घरी असली म्हणजे बरं पडतं या. आपल्याला पण आता 6वं म्हणजे
अजून 3 दिवस आपलं काढायचं कसं तरी जायचं घरी. ज्याचं ज्याचं पेशंट आहे ते येते ते आपले डबं हे घेऊन हे करून. योगिता म्हणली मी पण केलंय जेवण म्हणली. म्हणलं मग म्हणलं जेवढं होतं होईल एवढं म्हणलं लवकर या. मग योगिता म्हणली वरण भात करती आणि अंडी आणती. तर आईनं पण स्वयंपाक केलाय वाटतं, म्हणजे आम्हाला केलाय आईनं स्वयंपाक की गवारीची शेंग आणि भाकरी काय अशी केली वाटतं. तर म्हणलं मग चालतंय या घेऊन. मग म्हणलं मी काय तिकडे येत नाही, कारण की त्यांना पण तिथं पाणी लवणी हे भरावं लागतं या. आणि त्या आईची बी तब्येत खराब आहे ना, तिची बी खराब आहे तब्येत म्हणल्यानंतर ती पण अजून आली नाही बाळ बघायला. तर आज येते म्हणल्यानंतर म्हणलं मग चांगलीच गोष्ट आहे, ये म्हणलं. नातोड परतोड असं बघावं लागतं तेच की. आता कसं आहे मित्रांनो, विषय म्हणजे असा आहे की बाळाला बघायला तर ती येणार आहे, पण तिची पण तब्येत खराब आहे, तिची पण BP वाढते, तिला शुगर आहे, तिच्या पण गोळ्या औषध आहे. त्याच्यामुळे मी पण त्यांना काय प्रेस करू शकत नाही, कारण की असल्यानंतर दुखणं मित्रांनो माणूस काय बळच करत नाही. त्याच्यामुळं म्हणलं जेव्हा तुला बरं वाटेल तेव्हा ये. तिला म्हणजे काय एवढं मी म्हणत नाही की बाबा तुम्हाला डबाच का करून दिला नाही, असंच का झालं नाही. ही काय मी गोष्ट म्हणजे कसं आहे, BPचं ही शुगरचं म्हणजे वाईट काम आहे ना. मग तिला पण गोळ्या औषध चालू आहे, तिच्या पण गोळ्या संपल्यावर तरी योगिताने आणून दिलेल्या आहेत गोळ्या. तिला गोळ्या आणून दिल्यात म्हणल्यानंतर तिला पण गोळ्या चालू आहेत त्या. ती नाही गोळ्या खाली की मग परत तिला चक्कर येते. मग योगितानं दिल्यात वाटतं तिला 2 पाकिट आणून. आता मला पण इथं कसं आहे मित्रांनो, आपलं घर जवळ आहे का, इथं सर्व एकच घ्यावं लागतं. आता कांदा पोह्याची प्लेट जी आहे ती 20 रुपयाला प्लेट आहे, म्हणजे आपली कबशी सारखी प्लेट 20 रुपयाला. आणि शिरा जी आहे शिऱ्याची प्लेट 30 रुपयाला आहे. चहा कमीत कमी 4 लागतात, म्हणजे इथं बी आपल्याला सकाळ संध्याकाळ असं 200, 250, 300 रुपये खर्चच आहे म्हणायचं थोडक्यात. त्याच्यामुळं म्हणलं आजच्या दिवस मी पण काय तिकडं जात नाही. योग्यता आल्यानंतर मग आपलं डबा तर म्हणजे ते 2 टायमाचाच घेऊन येणार. काल पण आम्ही गेलतो म्हणजे आम्ही 2 टायमाचा डबा घेऊन आलो होतो, कारण की सकाळी पण जेवणाचा आणि संध्याकाळी पण जेवणाचा. आणि दवाखान्यात असल्यावर माणूस किती खाताय मित्रांनो, आपल्या घरच्या सारखं जेवण करताय का कुठं. पोटाला आधार म्हणून करायचा. पेशंटला आपलं पटकीन नीट केलं म्हणजे आपलं पटकीनं घर गाठाय रिकामं झालं. आता बघू आज 6वा उद्याच्याला बघतेले ती टाक कसं आहेत कसं नाही ते पिंकीचं. त्यानंतर मग डॉक्टर सांगतेल. पर दुखायचं कमी म्हणजे झालं असेल तर ती उठते फिरते म्हणल्यानंतर मग मला वाटतंय की चुकलं असतेलं टाक. सलाईनची नळी ही 5व्या दिवशीपर्यंत डोस असतो वाटतं. तर ती सलाईनची नळी पण त्यांनी काढलेल्या आहेत. फक्त टॅबलेट गोळ्या तेवढ्या खायला आणि जेवायला तेवढंच. पाचव्या दिवसापर्यंत फक्त आपलं ते असतंय वाटतं त्यांचं स्टेटमेंट. सलाईन ही सारखं चालू असते त्या. आणि त्यानंतर 5व्या दिवशी परत त्याला पिंकीनं तर हाताने सुई काढली, तिची सुईच आऊट होती. सुई आऊट झाल्यानंतर मग हात सुजतो मित्रांनो. मग ते मॅडम म्हणल्या बरं झालं काढल्या, नाही तर अजून हात सुजला असता. अशा मॅडम म्हणल्या जर सलाईन लावायची म्हणले तरी परत लावू, पण नाही म्हणले तशी काय गरज मॅडम. सिस्टर जी तिथं होते ते नुसता कालवास आहे बघा मित्रांनो. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या काळजी सर्वांनी.
भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.